एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। सिद्धस्त कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिकमध्ये किन्नर समाजात उभी फूट पडली आहे। सकल हिंदू समाज आणि हिंदू किन्नर स्वाभिमान सभेच्या वतीने नाशिकमध्ये किन्नर जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। नाशिकमधील किन्नर समाजाने हे सगळे आरोप फेटाळले असून हिंदू संघटना आणि हिंदू किन्नर स्वाभिमान सभेच्या वतीने नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या दरम्यान किन्नर जिहाद थांबवा असा आरोप आणि प्रत्यारोप करत किन्नर समाजातील दोन गटाकडनं वाद प्रतिवादाचं युद्ध रंगल्याचं चित्र सध्या नाशिकसह परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे सविस्तर पाहूयात। नाशिकमध्ये किन्नर समाजाकडून किन्नर जिहाद होत असल्याचा आरोप, किन्नरांचं धर्मांतर होत असल्याचा हिंदू किन्नरांचा आरोप, सिद्धस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर समाजात फूट। नाशिकच्या सिन्नरमधील हिंदू किन्नर शुभांगी उर्फ सागर शिंदे यांनी नाशिकच्या किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यावर किन्नर जिहादचा आरोप केलाय। हिंदू किन्नरांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम समाजात धर्मांतरित केलं जात असल्याचा आरोप केला जातोय। नाशिकमध्ये या किन्नर जिहादच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी सहभाग नोंदवत हिंदू किन्नरांसाठी मी रस्त्यावर आणि विधिमंडळात देखील आवाज उठवणार असल्याचं म्हटलंय। तर किन्नर जिहादच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली। धर्मांतरण आहे, लव जिहाद आहे, या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध आहे आणि सरकारने धर्मांतराच्या विरोधामध्ये आणि लव जिहादच्या विरोधामध्ये लवकरात लवकर कायदा जो आहे पारित करावी ही आमची कायमची मागणी आहे आणि ती मागणी देखील आज आम्ही करतो। नाशिक किन्नर समाजाने हे सर्व आरोप फेटाळले असून किन्नर समाजात आम्ही सर्व जातीचे किन्नर एकोप्याने राहतो, आम्ही सर्व धर्म समभाव जपतो, त्यामुळे हा फक्त आर्थिक आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वाद निर्माण केला जातोय। या वादाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत नाशिक किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांनी सर्व आरोप फेटाळून आमच्या विरोधात पुरावे द्यावेत असं आवाहन केलंय। और नासिक के अंदर मुझे 50 साल हो गए, 50 साल में आज तक किसी का धर्म परिवर्तन अगर मैंने करी होंगी कोई भी किन्नर का और तुम्हारे पास लिखा होगा, पुरावा होगा कुछ भी, तो मेरे पे सख्त से सख्त कार्रवाई करना। और ये हिंदू धर्म को आज तक 50 साल से मैं लेके चल रही हूँ। नाशिकच्या सिन्नरमधील हिंदू किन्नर शुभांगी शिंदे यांनी स्वतःच्याच बाबतीत किन्नर जिहाद झाल्याचा गौप्यस्फोट केलाय। या प्रकरणी आपल्या प्रशासनावर पूर्णपणे विश्वास असल्याचं सांगत नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मी एक हिंदू किन्नर आहे आणि मला बळजबरी सलमा गुरुजी म्हणते नाशिकची, हिच्याकडनं मला बळजबरी धर्मांतर केलं जात होतं। मी त्याला बळी नाही पडले। ती जी करते आहे सगळ्यांचं अर्थकारण तिच्यापासून सुरू होतं, म्हणून ती जसं सांगेल तसं सगळ्यांना वागावं लागतं। मग तिच्या सांगण्यावरून मी काही गोष्टी केल्या, काही किन्नरांना मी मारझोड केली। मी याच्या अगोदरच हिंदू धर्मांतरांविषयी आवाज उठवत होते, पण त्या व्हिडिओ दाखवून मला ब्लॅकमेल केलं जायचं। किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यावर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी मागणं तसंच धर्मांतरासाठी दबाव टाकला म्हणून किन्नर समाजाच्या गद्दीपती सलमा नायक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडालेली आहे। जर हा तिथं मठात आला नाही आणि याने जर धर्मांतर केलं नाही तर माझे जे गुरु आहेत त्या गुरूंना मी याची कंप्लेंट करेन आणि जर तुला इतर मठात यायचं नसेल तर 15 लाख रुपये खंडे द्यावे लागतील। तर त्याच्याकडनं 50,000 देखील त्यांनी स्वीकारलेले आहेत। सध्या तरी आता आपल्याकडे FIR नोंद आहे, प्रायमरी फेसी तपास आहे, अजून आपण त्या डीपमध्ये काही तपास केलेला नाही, चालू आहे। जर पुढे काही तपास निष्पन्न झाले तर आपण त्याच्यावर कडक कारवाई करू। आगामी कुंभमेळ्याच्या दरम्यान किन्नर समाजात दोन गट पडत उभी फूट पडल्यानं हिंदू संघटनांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोर्चात मोठा सहभाग नोंदवण्यात आला। मात्र किन्नर समाजातील वादानं कुंभमेळ्याच्या दरम्यान किन्नर जिहाद हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे। किन्नर समाजाच्या या वादावर प्रशासन काय भूमिका घेतं, आगामी काळात हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।